एक बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून सडा रांगोळी करा, उंबरठाला हळदी कुंकू लावून फुलांनी सजवा, तुळशीला गंध फुल अर्पण करून 3 प्रदक्षिणा घाला, दिवा लावा। 2 देवघरात देवांची मनापासून पूजा करा, तेलाचा तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती धूप करा, सर्व घरात फिरवा, फुलांनी तुळशीच्या पानांनी घर सजवा किंवा घरात ठेवा, यामुळे बुध दोष कमी होतो, निर्णय शक्ती वाढते। 3 सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजासमोर गूळ व शुद्ध तुपाचा दिवा लावा, हे निगेटिव्ह एनर्जी दूर करते आणि लक्ष्मी प्रसन्न होते। संध्याकाळी रमीठ मिसळलेले पाणी घेऊन पायवतोंड धुवा, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते। 4 अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी झाडू घराच्या पश्चिम भागात झाकून ठेवा, असे केल्याने घरात धनहानी होत नाही आणि खर्च नियंत्रणात राहतो। पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावा, बुधवारी 7 प्रकारचे धान्य हरभरा, मूग, गहू, तांदूळ, तीळ, मटकी, मसूर गोरगरिबांना दान करावे। 5 मुलांच्या आरोग्यासाठी आणि पितृकृपा मिळवण्यासाठी घरात तिळाचं तर्पण किंवा संध्याकाळी तिळाचा तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावा। मुलांना दृष्ट लागणे टाळण्यासाठी काळ्या उडदाच्या 7 गाठी किंवा 1 लिंबू 7 वेळा त्यांच्या डोक्याभोवती फिरवून एखाद्या ओढ्याला किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा। 6 हरभऱ्याच्या डाळीचा 1 छोटा मूठ मुलाच्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवून घराबाहेर कावळ्यास खाऊ द्या, याने नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट दोष दूर होतो। 7 मुलाच्या कपाळावर कुंकवाचा छोटा टिळा लावा आणि त्याच्याकडून तुळशीला 3 किंवा 5 प्रदक्षिणा घालायला सांगा, याने बुद्धी, आरोग्य आणि सुसंस्कार लाभतात। 8 या दिवशी मुलांच्या नावे गाई, कुत्रे, पक्षी किंवा गरिबांना फळ, दूध किंवा साधा गोड भात द्या, याने मुलांच्या जीवनात चांगले संस्कार व पुण्य साठतं।